नमस्कार. पुन्हा एकदा आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जी काही सिरीज चालू केली आहे, आपण म्हाडा लॉटरीतले जे पुणे डिव्हिजनचे जे काही स्कीम आहे, त्यामध्ये जे काही फ्लॅट्स लॉटरीमध्ये अवेलेबल आहेत किंवा ज्या काही स्कीम अवेलेबल आहेत, त्या स्कीमचा आपण बेसिक अभ्यास करत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण जे काही आपण नवीन ज्या स्कीमचं बेसिक ॲनालिसिस करतो आहे, तर त्या स्कीमचे जे काही ॲनालिसिस तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी फायद्याचं होईल. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याचे इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत जे कोणी म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत आहेत, त्यांच्यासाठी ह्या डिटेल्स महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातून त्यांना काही बेसिक अंडरस्टँडिंग होईल. तर नक्की आपण हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. ओके, जे काही सिरीजचा आपला पार्ट आहे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा स्कीम बघतोय. लॉटरीमध्ये खूप साऱ्या स्कीम आहेत, पण आपण सगळ्या स्कीमचा ॲनालिसिस तरी करत नाही. आपण अशा स्कीम बघतोय की ज्या ठिकाणी मॅक्झिमम टेनमेंट अवेलेबल आहेत, मॅक्झिमम फ्लॅट्स अवेलेबल आहेत एकाच स्कीममध्ये, किंवा मल्टिपल स्कीम आहेत एकाच लोकेशनला. अशा स्कीम बघतो, किंवा एकाच लोकेशनला 1 BHK आहे आणि 2 BHK अशा 2 स्कीम आहेत, त्या स्कीम बघतोय. आणि ज्या ठिकाणी आरक्षण गटासाठी जवळपास सगळ्या आरक्षण गटांसाठी जागा अवेलेबल असतील अशा स्कीम आपण बघतोय. ओके, तर आजची जी काही स्कीम आहे ती तशीच आहे. चला तर मग बघूया आपण. ओके, तर आजची जी स्कीम आहे ती श्रीधाम चरोली स्कीम क्रमांक 836A आणि 836B. 2 स्कीम आहेत, एकच लोकेशन आहे. एका स्कीममध्ये 1 RK साठी फ्लॅट्स आहेत, 3 फ्लॅट अवेलेबल आहेत. आणि दुसरी जी स्कीम आहे ती 836B, ज्यामध्ये 1 BHK फ्लॅट्स आहेत. आणि जे काही 1 RK आहेत ते 3 1 RK अवेलेबल आहेत लॉटरीमध्ये, आणि 1 BHK जवळपास 102 1 BHK या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, जर याच्या डिटेल्स आपण बघितल्या तर यामध्ये जे 1 RK जे काही अवेलेबल आहेत ते फक्त जनरल पब्लिकसाठीच आहे. त्याची जी किंमत आहे ती 15,46,000 आहे. आणि 3च फ्लॅट्स आहेत आणि जनरल पब्लिकसाठी रिझर्व आहेत. ओके, आणि जे काही 1 BHK आहेत ते जवळपास सगळ्या जे काही आरक्षण गट आहे त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत. आपण 1 RKची स्कीम यासाठी बघतो की ते दोन्ही जे काही स्कीम आहेत एकाच लोकेशनला आहेत. त्या ठिकाणी जरी रिझर्वेशन फक्त जनरल पब्लिकसाठी असेल, पण आपण ते सुद्धा 1 RK कव्हर करतो ह्या व्हिडिओमध्ये, कारण की ते जे लोकेशन आहे ते एकच लोकेशन आहे. फक्त स्कीम जो कोड आहे तो वेगळा आहे, 836A आणि हा जो काही 1 RK साठीचा आहे 836B आहे. ओके, तर या ठिकाणी जे काही नंबर ऑफ फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते जवळपास 102 फ्लॅट्स आहेत. ओके, तर कॅटेगरी वाईज तुम्ही इन डिटेल ॲडमध्ये बघू शकता की कोणत्या रिझर्वेशनसाठी किती जागा अवेलेबल आहेत. बट मोस्ट ऑफ जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी जागा या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी फ्लोअर प्लॅन आहे किंवा लोकेशन प्लॅन तर नाही आहे या ठिकाणी अवेलेबल. जे मॅप्सवर लोकेशन आहे या जे काही व्ह्यूमध्ये गुगल मॅपचं दिसते ते कुठेतरी DY पाटील युनिव्हर्सिटी रोडवर आपल्याला दिसते, पण ते ॲक्च्युअल लोकेशन नाही आहे. ते आपण पुढे बघू की एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे आणि नियर बाय काय जे काही मेजर लोकेशन्स आहेत किंवा बाकी ज्या काही अमेनिटीज आहेत त्या काय आहेत. ओके, तर आपण हे लार्ज मॅपवर जर बघितलं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे, तर ते लोकेशन आपल्याला कुठेतरी हे जे काही प्राईड वर्ल्ड सिटी आहे, जे की खूप मोठा एक प्रोजेक्ट आहे, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मल्टिपल टावर्स आहेत, रो हाऊसेस सुद्धा आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्या बाजूला या ठिकाणी पिन पॉईंट आहे. आणि या बाजूला जर बघितलं आपण DY पाटील युनिव्हर्सिटी आहे. ओके, जो की चरोलीतला प्राईम लोकेशन म्हटलं तरी चालेल, कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे रेसिडेन्शियल. किंवा या ठिकाणी जर बघितलं तर DY पाटील युनिव्हर्सिटी जे की फेमस आहे या एरियामधलं. ओके, आणि याचं आपल्याला लोकेशन या ठिकाणी पिन करते. पण जर आपण बघितलं तर ॲक्च्युअल या जे काही बिल्डिंग दिसते आपल्याला, हा जो इनर रिंग रोड दिसतोय ह्या बाजूला, ह्याचं लोकेशन आहे. म्हाडाच्या वेबसाईटवर आपल्याला लोकेशन या ठिकाणी दिसते, बट आपण दोन्ही जरी प्रोजेक्ट बघितलं तरी या ठिकाणी लोकेशन त्याचं आपल्याला मार्क केलेलं दिसते. पण हे एक्झॅक्ट लोकेशन नाही आहे, का तर आपण ह्याचं जर महारेरावरचं डिटेल्स बघितलं तर ते आपल्याला सांगतं की त्याच्या बाउंड्रीज आपण चेक केला, त्याच्या बाउंड्रीज काय आहेत. तिथे पार्ट ऑफ बोस्टन जे काही प्राईड वर्ल्ड सिटीचा जो काही बोस्टन एक बिल्डिंगचा किंवा
याचं रेसिडेन्शियलचा पार्ट आहे त्याच्या बाजूला सी बिल्डिंग आहे. म्हणजे ईस्ट साईडला त्याने मेन्शन केली की पार्ट ऑफ बोस्टन, आणि जे काही नॉर्थ साईड आहे ते सुद्धा पार्ट ऑफ बोस्टन. तर आपण बोस्टनची जी काही बिल्डिंग जर बघितली तर ही ती बिल्डिंग आहे. तर ह्याच्याच बाजूला या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे, जे की आपण ह्याच्यामध्ये बघणारच आहोत की जो आपला रेसिडेन्शियल किंवा बिल्डिंगचा प्लॅन जेव्हा आपण बघणार आहोत किंवा लेआउट आपण जेव्हा बघणार आहोत तेव्हा एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला कळेल. पण जर आपण बघितलं जे काही बोस्टन जे काही टाउनशिप आहे, प्राईड वर्ल्ड सिटी, हा पूर्ण जो काही एरिया आहे हा प्राईड वर्ल्ड सिटीज आहे. आता जो काही आपल्याला दिसतोय हा डेव्हलप झालेला एरिया दिसतोय, जो की आपण मॅपवर सुद्धा बघू शकतो. या बाजूला हे सेमच स्ट्रक्चर आपल्याला दिसेल त्या ठिकाणी. हा जो काही डेव्हलप झालेला एरिया, हा पूर्ण जो काही एरिया आहे किंवा ह्या आजूबाजूचा एरिया सगळाचा सगळा तो प्राईड वर्ल्ड सिटीज आहे. आपण जर बघितलं तर ह्या जे काही इनर प्रपोज रिंग रोड आपल्याला दिसतोय हा वाला, त्याच्या आजूबाजूला सुद्धा हा सगळा जो काही आहे प्राईड वर्ल्ड सिटी इन फ्युचर डेव्हलपमेंट आहे. आता जर बघितलं तर हा जो काही पार्ट आहे किंवा ह्याच्या आजूबाजूचा काही पार्ट ऑनगोईंग कन्स्ट्रक्ट होताना दिसत आहे. त्याचबरोबर हा जो की बिल्डिंग आहे बोस्टन, ही सुद्धा एक प्राईड वर्ल्ड सिटीचं पार्ट आहे. आपण जर बघितलं ह्यामध्ये जी काही प्राईड वर्ल्ड सिटीची जी काही वेबसाईट आहे ऑफिशियल, त्यांचे जे काही पॉल प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं तर हा तो बोस्टनचा जो काही प्रोजेक्ट आहे, ओके, जो की ह्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्याच बाजूला ती म्हाडाची बिल्डिंग आहे जी की श्रीधाम म्हणून रजिस्टर आहे रेरावर, ओके. तर ह्याच्या आजूबाजूला जर बघितलं आपण तर मेजर आपण लोकेशन बघितलीच आहे की ही अजिंक्य किंवा डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्कूल आहे. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये खूप साऱ्या स्कूल किंवा कॉलेजेस आहेत. डेंटल कॉलेज आहे, मॅनेजमेंटचे कॉलेज आहेत, ओके. आणि ह्याच्या बाजूला जर बघितलं तर आत्ताच आपण जे काही बघितलं की प्राईड वर्ल्ड सिटी, जे की खूप मोठा प्रोजेक्ट आहे ह्या एरियातला. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर हा जो काही रिंग रोड आहे प्रपोज जो काही डेव्हलप होतोय सध्या, ओके, हा जो काही दिसतो आपल्याला, हा जो आहे तो कनेक्ट होतो की आळंदीला जो जाणारा, दिघीवरून आळंदीला जो जाणारा रोड आहे तर त्या रोडला आहे. ह्या बाजूला आपण बघितलं तर इथं थोरल्या पादुका गार्डन आहे, जे की ह्या जो काही आळंदी रोड आहे जो विश्रांतवाडीवरून येतोय ते एक फेमस लोकेशन आहे. त्याच बाजूला इथे साईबाबा मंदिर सुद्धा आहे, जे दिघीतलं फेमस मंदिर आहे. आणि हा पुढे कनेक्ट होतोय तो आळंदीला. ह्या ठिकाणी मोशीचा जो काही देहू आळंदी रोड आहे तो ह्या ठिकाणी आहे. नियर बाय म्हटलं तर अराउंड 8 ते 10 किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन आहे. बाकी हा जो कनेक्टिंग जर एरिया बघितला तर ह्याला धानोरीचा एरिया आहे मोस्टली. फोडवाल जो काही रोड आहे तो जो पुढे जाऊन कनेक्ट होतो डी.वाय. पाटील रोडला, तो वाला एरिया आहे. आणि जर बघितलं तर एक्झॅक्ट लोकेशन ह्या प्रेमायसेसमध्ये आहे, जिथे की बोस्टन जी काही प्राईड वर्ल्ड सिटीचाच एक पार्ट आहे तो जो डेव्हलप होतो ह्या रिंग रोडच्या बाजूला त्या ठिकाणी आहे, ओके. हे झालं लोकेशनबद्दल. आणि ह्या ठिकाणी जे आपण बघतोय प्राईड वर्ल्ड सिटीचा जो काही मॅप आहे त्यावर सुद्धा ते आपल्याला बोस्टनचं जे काही लोकेशन आहे ते दिसते. तर आता बघूया इन डिटेल याचं प्रोजेक्ट कम्प्लिशन आणि बाकीच्या ज्या काही डिटेल्स आहे महारेरावर काय आहेत. तर याचं जे काही प्रोजेक्ट नेम रजिस्टर आहे आपण म्हाडा लॉटरीमध्ये पण बघतो आणि या ठिकाणी पण बघतो की श्रीधाम म्हणून प्रोजेक्ट रजिस्टर आहे. आणि याचं जे काही कम्प्लिशन आहे 30/12/2026 हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतोय, ओके. म्हणजे जवळपास 1 वर्षानंतरच्या काळात हा प्रोजेक्ट रेडी पाहिजे होऊन जाईल, कम्प्लिशन होऊन जाईल याचं, ओके. ह्या डिटेल्स आपण बघितलं की डी.वाय. पाटील नॉलेज सिटी आहे. स्ट्रीट नेम जो काही स्ट्रीट आहे तो, आणि लोकॅलिटी हा PCMCच्या अंडर सांगता येतं लोकॅलिटी, ओके. पार्ट ऑफ बोस्टन, त्याचे जे काही बाउंड्रीज आहेत, एका बाजूला 18 मीटर वाईड रोड आहे आणि साऊथला ड्राईव्ह आहे. आणि पुन्हा जर बघितलं तर पार्ट ऑफ बोस्टनची की बाउंड्री आहे नॉर्थ साईडला, ओके. लिटिगेशन डिटेल्समध्ये कुठल्याही प्रकारचं या प्रोजेक्टवर लिटिगेशन नाही आहेत, ओके. तर लिटिगेशन नाही आहे तर तो एक प्लस पॉईंट आहे. त्यानंतर बाकीचे आपण ज्या डिटेल्स बघतोय, जसं की बऱ्याचदा खूप साऱ्या लोकांचा क्वेश्चन असतो की लिटिगेशन असेल तर काय प्रॉब्लेम होतो. जर लिटिगेशन असेल तर त्याची सिव्हिरिटी किती आहे किंवा त्याच्या बाकी डिटेल्स आपल्याला लिगल ॲडवाईस घ्यावं लागते. पण खूप सारे प्रोजेक्ट असे म्हाडाच्या ज्या काही स्कीममध्ये अवेलेबल आहेत विदाऊट लिटिगेशन आहेत, त्या ठिकाणी बिनधास्त ॲप्लिकेशन करू शकता. आपल्याला जर त्या लोकेशन किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित वाटलं तर आपण ॲप्लिकेशन करू शकता.
त्यानंतर जर आपण बघतोय की श्रीधाम एल बिल्डिंग जी की म्हाडासाठी आहे. बिल्डिंग डिटेल्समध्ये आपण बघतोय की जवळपास जे काही फ्लोअर आहे 27 फ्लोअर आहेत टोटल रेसिडेन्शियल हॅबिटेबल प्लस बाकी जे काही स्टील्ड किंवा पोडियम सर्व्हिस बेसमेंट. आणि ह्याच्यात जर बघितलं हॅबिटेबल फ्लोअर रेसिडेन्शियल फ्लोअर 23 आहेत. 237 जे काही सँक्शन अपार्टमेंट्स किंवा युनिट्स आहेत. त्यानंतर जर बघितलं समरी अपार्टमेंट आणि युनिट्समध्ये तर जवळपास 267 जे काय आहे टोटल अपार्टमेंट्स किंवा युनिट्स आहेत. त्यात करंटली काही सोल्ड झालेले आहेत. 121 जे काही युनिट्स आहेत ते अवेलेबल आहे. आणि म्हाडासाठी जर बघितलं तर आपण 102 युनिट्स आहेत. ओके, हा आहे त्याचा लेआउट प्लॅन. आपण लेआउट प्लॅन बघूया. जो काही लेआउट अप्रुव्हल आहे तो वाला प्लॅन बघूया म्हणजे आपल्याला लोकेशनचा अंदाज येईल. ओके, श्रीधाम एल बिल्डिंग जी की ही हायलाइटेड जी बिल्डिंग दिसते आपल्याला ती बिल्डिंग आहे एल बिल्डिंग, म्हाडाची बिल्डिंग. ओके, आणि ह्या ज्या बाकीच्या ज्या काही विंग्स आहेत ह्या सगळ्या जे काही बोस्टन जो काही प्रोजेक्ट आपण बघत होतो त्याचा प्राईड वर्ल्ड सिटीचा जो काही पार्ट आहे त्याच्या बिल्डिंग्स आहेत. ओके, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर म्हाडाची जी काही बिल्डिंग आहे एल बिल्डिंग 3 बेसमेंट प्लस स्टिल्ट आणि 23 जे काही फ्लोअर आहेत. ओके, या ठिकाणी EWS ओपन स्पेस आहे. ह्या बाजूला एंट्री एक्झिट जर बघितलं तर या ठिकाणी बिल्डिंगसाठी पॉसिबिलिटी आहे की स्टिल्टसाठी हा एंट्रन्स दिसतोय, रॅम्प दिसतोय आणि हा एक्झिट दिसतोय. हा 6 मीटर वाईड फायर वे आहे. मे बी हा फक्त म्हाडाच्या बिल्डिंगसाठी असू शकतो कारण बिल्डिंग एका बाजूला दिसते म्हणजे जे काही पूर्ण कन्स्ट्रक्शन साईट आहे त्याच्या एका साईडला ती बिल्डिंग आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर ही जे काही टोटल मेन प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी वेगळा मोठा एंट्रन्स आहे आणि या बाजूला एक्झिट आहे. तर या ठिकाणी जो काही ॲडिशनल आपल्याला एंट्री एक्झिट दिसते तो पॉसिबिलिटी आहे की तो जे काही एल बिल्डिंग आहे म्हाडाची त्याच्यासाठी असू शकतो आणि बाकीच्या ज्या काही त्याच्या कॉमन एरियासाठी ॲक्सेस नसेल अशी पॉसिबिलिटी आहे. जर वेगळा एंट्री आणि एक्झिट दिली आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की हा असू शकतो. ओके, तर हे झालं लेआउट त्याचं की या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला भेटेल. ओके, हे जर बघितलं आपण जो बोस्टनचा मास्टर प्लॅन आहे त्यामध्ये सुद्धा ही एल बिल्डिंग जी दिसते त्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हा वेगळा जो काही आहे बिल्डिंग एल बिल्डिंग त्याचा एंट्रन्स आणि एक्झिट दिसतो आणि बाकी जे काय आहे मे बी हा जो इंटरनल अंडरग्राउंड रोड आहे बाकीच्या त्याच्या कॅम्पस आणि तोच या ठिकाणी एक्झिट होतो. आपण जो काही स्मॉल एक्झिट ह्याच्यामध्ये पण बघितला होता प्लॅनमध्ये 2 एक्झिट आहे एका बाजूला तर तो जो काय आहे हा असा ह्या मेन जो काही प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी असेल आणि हे जे काही एंट्रन्स एक्झिट आहे तर ते म्हाडाच्या बिल्डिंगसाठी असेल जे की आपल्याला या ठिकाणी दिसते आणि बाकीचे जे काय आहेत त्याच्या प्रायव्हेट बिल्डिंग आहेत. ओके, लोकेशनच्या डिटेल्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला भेटतील. हा जो काही बोस्टनचा प्लॅन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटेल की विमाननगरचा जो काही एरिया आहे तो जवळपास 8.4 किलोमीटर आहे. कल्याणी नगर 10 किलोमीटर आहे. कोरेगाव पार्क 12 किलोमीटर जवळपास. युवन IT पार्क खराडीचा जो काही पार्ट आहे खराडीचं जे काही IT पार्क आहे ते 13 किलोमीटर आहे. भोसरी MIDC 11 किलोमीटर आहे. खराडीचं 13 किलोमीटर आहे. जे काही मेन लोकेशन आहेत ते जवळपास 10 ते 15 किलोमीटरच्या ॲव्हरेज डिस्टन्समध्ये आहेत या लोकेशनपासून. ओके, तर आपण आता बघूया की बिल्डिंगचा प्लॅन कसा आहे. ओके, फ्लोअर प्लॅन. ही एल म्हाडाची बिल्डिंग आहे. त्यामध्ये जर बघितलं तर 3 जे काही आहे ते बेसमेंट, एक स्टिल्ट आणि बाकीचे जे काही 23 फ्लोअर आहेत त्याच्यामध्ये 18वा फ्लोअर, 13वा फ्लोअर आणि 8वा फ्लोअर या ठिकाणी रेफ्युजीचा एरिया आहे. ओके, ह्या बाजूला जर आपण बघितलं कार्पेट एरिया स्टेटमेंटमध्ये तर बाल्कनीला सुद्धा या ठिकाणी प्रत्येक फ्लोअरवर आपल्याला बाल्कनी आहे असं दिसतं या ठिकाणी. आपण एक फ्लॅटचा जो काही प्लॅन आहे तो बघूया की या ठिकाणी एंट्रन्स लॉबी आहे, लिव्हिंग रूम आणि किचन
हे अटॅच आहे जवळपास. या ठिकाणी स्मॉल लाईन दिसते, फेंट लाईन आहे. तर किचन आणि लिव्हिंग रूम जवळपास एल शेपमध्ये आहेत. अटॅच बाल्कनी आहे. तर खूप मोठा एरिया दिसतोय हा. त्याच्यानंतर बाथरूम आणि जे काही वॉशरूम आहेत ते वेगवेगळे आहेत, सेपरेट आहेत. बेडरूम आहे. मेन म्हणजे की बऱ्याच लोकांचा क्वेश्चन असतो की बाल्कनी आहे की नाही प्लॅनमध्ये. तर ह्या प्लॅनमध्ये सगळ्या फ्लॅट्स जे काय आहेत त्यांना बाल्कनी आहे, अवेलेबल आहे. आणि सगळे जे काही स्ट्रक्चर आहे फ्लॅटचं सेमच दिसतं. या ठिकाणी एक फायर स्टेअरकेस आहे. या बाजूला एक आहे. ओके, 4 लिफ्ट आहेत या ठिकाणी. जर बघितलं ना, लिफ्ट या 2 लिफ्ट आहे आणि ह्या बाजूला 2 लिफ्ट आहे. एक फायर लिफ्ट आहे. ओके, तर हा आहे जो काही रिफ्युजी एरिया आहे त्याचा हा प्लॅन आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हे जे काय आहेत हे रिफ्युजी एरिया सोडूनचे जे काही फ्लोर आहेत त्यांचा प्लॅन आहे. प्लॅन स्ट्रक्चर जर बघितलं तर फ्लॅटचं सेमच आहे. सगळे जे काही 1 BHK आहेत त्यांचं स्ट्रक्चर सेमच आहे. ओके, तर हे झालं फ्लोर आणि जे काही लेआउट किंवा बिल्डिंग प्लॅन झाला. तर यानंतर आपण बघूया की जो काही आपण पार्ट बघितला तर बोस्टन प्राईड वर्ल्ड सिटीचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचाच हा एक पार्ट आहे, श्रीधाम म्हणून. तर त्याचं मार्केट प्राईस काय आहे सध्या, आणि आपण एक अंदाज लावू शकतो की जे काही म्हाडाने सवलतीच्या दरात जी घरं अवेलेबल केली आहे ती आपल्याला अफोर्डेबल कशी आहेत. तर आपण जर बघितलं तर जे काही बोस्टन बाय प्राईड वर्ल्ड सिटी हा जो काही प्रोजेक्ट आहे याची 67.95 ती 631 जो काही कार्पेट एरिया आहे. तर याचं आपण कम्पॅरिझन करू शकतो. यामध्ये ॲमेनिटीजचा डिफरन्स असणार आहे किंवा बाकीचे जे काही फॅसिलिटी असतील त्याचा डिफरन्स असणार आहे. पण जर आपण बघितलं तर नक्कीच म्हाडाची जी काही प्राईस आहे आपल्याला 1 BHK साठीची जी प्राईस या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे, आणि आपण जर 41.34 किंवा हा जो काही 44.50 स्क्वेअर मीटरचा जर एरिया बघितला तर जवळपास हा 479 स्क्वेअर फूट होतोय, जवळपास 500 स्क्वेअर फूट अराउंड. आणि हा जर आपण बघितला 41.34 म्हणजे जवळपास 444-45 स्क्वेअर फूटचा एरिया होतोय. तर ह्याच्या कम्पॅरेटिव्हली जर आपण एरिया बघितला 631 प्लस जवळपास 450 ते 500 स्क्वेअर फूट जो काही आहे तो म्हाडाच्या 1 BHK चा जो काही आहे तो एरिया आहे. आणि प्लॅनमध्ये जर आपण बघितलं तर एरियावर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. जवळपास 1 वर्षामध्ये त्याचं पोझिशन आहे. नियर बाय भरपूर साऱ्या फॅसिलिटी आहेत. जवळूनच जो काही आउटर रिंग रोड आहे, इनर रिंग रोड आहे तो जातोय, आणि फ्लॅट विथ बाल्कनी आहे. त्यामुळे आपण जर प्रेफरन्स देणार असाल तर नक्कीच चांगला प्रोजेक्ट आहे, चांगली स्कीम आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. नक्की भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.